सरला रमाचा ब्रेकफास्ट झाला? जी. झाली का तयारी परीक्षेची? युद्धावर जायला तर रमा ढाली तलवारी घेऊन तयार झालेली आहे. धावून निघाले होते तेच सांगायला आले. रमे, आजचा पेपर लय भारी जाईल बघ. अगं असंच कसं चांगला जाईल मामी? यशस्वी. अगं आणि रोज रोज काय पाया पडतेस? हो, रोज तुम्हाला नमस्कार करून गेले होते पेपरला, म्हणून समजा पेपर अगदी छान गेले बघा. आता आज शेवटचा पेपर आहे म्हटल्यावर काही घोळ नको ना व्हायला. तो बी तर सोपच गेला पाहिजे. अगं आमचे आशीर्वाद आहेच तुझ्या पाठीशी. तू कष्ट करतेस, मेहनत करतेस म्हणून तुला पेपर चांगला जातो आणि सगळ्या गोष्टीमध्ये यश पण मिळतं बघ. एकदम खरंय. एवढी गडबड चालू असताना रमाने सगळे पेपर्स दिले आणि आज युद्धाचा शेवटचा दिवस, शेवटचा पेपर. काय रमा, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय बघा. मी पहिलीच मुलगी बघितली जिला परीक्षेला जाताना भारी वाटतंय. पण रमा, आजचा शेवटचा पेपर संपला ना, तुला अजून भारी वाटेल बघ. तू काय करू आणि काय नको असं होईल. तेजू, त्यांना कसं माहित असणार आहे? एवढी मोठी परीक्षा त्या पहिल्यांदाच देत आहेत ना. तू शांत बस रे, तू मध्ये नको बोलू. रमा, तुझा शेवटचा पेपर झाला ना की आपण खूप मज्जा करू. तू इकडेच ये. अगं तेजू, हे असं काही सांगितलंस तर रमाचं पेपर मध्ये लक्ष लागणार नाही. हा अगं, आणि अभ्यासासाठी राहिलीच होती ना गेस्ट हाऊस मध्ये. आता जाऊ दे तिला तिच्या घरी. खरंय, आता परीक्षा संपली ना की तिला घरीच येऊ दे. इतके दिवस मी तुमच्या गेस्ट हाऊस मध्ये ठेवून घेतलं तिला. उपकार झाले. अगं उपकार कसले त्यात? अगं रमा, तुला उशीर होतोय. अजून आवरायचंय तुला. जा, आटप लवकर. भाई येते. छोटे मालक, तुमचा ड्रायव्हर तयार आहे. निघायचं? अहो तुम्ही रोज रोज असं स्वतःला ड्रायव्हर नका ना म्हणत जाऊ. का? का म्हणजे काय? बरं नाही वाटत ते. अहो तुम्ही हसताय काय? हसू नका बरं. ओके ओके, बोला. आणि हो, अजून एक सांगायचं होतं. काय? नाही म्हणजे तुम्ही असं रोज रोज सोडायला येता ना मला, ते म्हणजे कसं तरीच वाटतं. हो त्यात काय, या आधी मी असं कधी केलंय का? आता परीक्षा आहे म्हणून. अहो तरी बी छोटे मला कहू, तुम्ही 3-3 तास तिथे येऊन बसता आणि समजायलाच ठाऊक आहे तुमचा वेळ किती महत्वाचा आहे ते. आता तोच वेळ काम झालं. तुमचं सगळं बोलून झालं. तुम्ही रोज मला वेगवेगळ्या प्रकारे हेच सांगताय आणि मी तेच ऐकतोय. चला, आता आपल्याला जायला उशीर होतो आणि तसंही आज शेवटचा पेपर आहे, त्यामुळे मला पुन्हा ही संधी मिळणार नाही आणि तुम्हालाही रागवायची गरज पडणार नाही. हो, मी रागवत नाहीये, फक्त सांगतेय. हो, तेच जे काय तुम्हाला सांगायचंय ना ते तुम्ही जाता जाता सांगा आणि मनापासून सांगा. मनात काहीही ठेवू नका, अजिबात हाय काय करू नका. छोटे मला. हो ना, कारण उद्यापासून हे सगळं मिस करणार आहे मी. त्या निमित्तानं का होईना पण मला तुमच्यासोबत वेळ घालवायला मिळत होता. चला. बाईसाहेब, तुमचे आभार कसे म्हणून मला खरंच काही कळत नाहीये. अगं पण आभार का मानायचे तुला? तुम्ही रमाच्या मागं, आमच्या मागं कायमच उभ्या असता. रमाचं शिक्षण, चिंगीचं शिक्षण तुमच्यामुळे शक्य झाल्याचे.
तुमचं पांग कसं फडायचं खरंच कळना झालंय मला. अगं पण ह्या सगळ्याकडे तू उपकार म्हणून का बघतेस? आमची सगळी कामं तुम्ही स्वतःची समजून करता ना. आमच्यासाठी, या घरासाठी किती कष्ट करता तुम्ही. मग त्याला काय म्हणायचं आम्ही? अगं हे घर आम्ही निर्धास्तपणे तुमच्या विश्वासावर सोडून जाऊ शकतो. आम्ही तुमच्यासाठी करतो ना, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुम्ही आमच्यासाठी करता. आणि मोठ्या मनाने ते विसरूनही जाता. त्यामुळे उपकार वगैरे अजिबात बोलू नकोस. नाही पण तुम्ही पण मदतीला धावून येताच की. अरे मला इतके दिवस इथं ठेवून घेतलं. आता पुन्हा तेच. बरं मला सांग, 12वी नंतर काय करायचं ठरवलंय रमानी? नाही अजून काय तसं ठरवलं नाही. म्हणजे स्थळ तर बघणारच आहे तिच्यासाठी. ते गेल्या तासगावचं स्थळ आलं तर मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हां ते ती नाही म्हणली. मग अजून तरी काही विचार केला नाहीये मी. पण काय? तिच्या आईवडिलांनी दोन्ही पोरींची जबाबदारी माझ्या पदरात टाकली. दोन्ही पोरींनी खूप कष्ट उपसलेत. त्यामुळे रमाचं सगळं चांगलं सुरळीत झालं पाहिजे असं वाटतंय जे मला. खरंय तुझं. पण तिची जर शिकायची इच्छा असेल तर शिकू दे ना तिला. नाही शिकू दे ना जे. माझं तसं काहीच म्हणणं नाहीये. पण एवढं शिकून गावात काय करणार आहे ती? म्हणजे एखादी नोकरी मिळेल सुद्धा तिला. पण लग्न झालं तर कसं आयुष्य मार्गी लागेल ना तिचं. म्हणून सरला, मला असं वाटतं लग्नाविषयी आता तू तिच्याशी काहीच बोलू नकोस. कसं आहे ना, तिला त्याचं टेन्शन येईल. आणि मग तिची शिकण्याची इच्छा असली ना तरीही ती तुला बोलून दाखवणार नाही. तेव्हा मला असं वाटतंय तिला जे करायचं आहे ना, तिच्या जे मनात आहे ना तसं तिला करू देत. आणि तिची शिकायची इच्छा आहे ना तर तिला शिकू दे असं मला वाटतं. जी बाईसाहेब तुम्ही म्हणाल तसं. रमाच्या जे मनात आहे ना तसंच होईल. काय मग आजच्या पेपरचा अभ्यास झालाय ना सगळा? वय समजा अभ्यास झालाय. आणि ज्या विषयाचा पेपर आहे ना व, तो माझ्या आवडीचाच विषय आहे. त्यांनी आज किती बी अवघड पेपर काढला ना तरी बी मला सोपच जाणार आहे. थोडक्यात आज तुमची नाही बोर्डवाल्यांची परीक्षा आहे. अरे बापरे, आता इथे काय झालंय? तुम्ही थांबा इथेच, मी बघून येतो. वय एक मिनिट. काय झालं रे? अहो गाडीचा ब्रेक फेल झाला. दोघे एकमेकांना धडकले. अरे बापरे, ह्या गाड्या कधी काढतील? आता काय पोलीस आल्यानंतरच. काय झालं? मग अहो मोठा ऍक्सिडेंट झालाय. आता इथून गाडी नाही काढता येणार. अरे देवा. अहो पण मग इथल्या लोकांना आपण मदत केली पाहिजे ना. आपण हा रमाऊ, तुमचा पेपर आहे, तुम्ही त्याचा विचार करा. अरे बापरे, 11 वाजता तुमचा पेपर आहे. मला कळत नाहीये आता आपण कसे पोचणार आहोत ते. छोटे मालक, तसं बी आपण अर्ध्या वाटेत आलोय बघा. एक काम करूयात का, तुम्ही इथल्या लोकांना मदत करा, मी आज जाते पायी पायी. रमाऊ पण तुम्ही एकट्या कशा जाणार? अहो तुम्ही नका काळजी करू, मी आज चालत जाईन, मी पोहोचेन. नाही नाही थांबा, मी बघतो गाडी बाजूने घेता येते का ते. छोटे मालक, अहो ज्यांना लागले त्यांना गाडीतून कुठे न्यायचं असेल ना तर त्यांना न्या तुम्ही, मी पोहोचेन रमाऊ, बरोबर. पण मी छोटे मालक, अहो ऐका. अहो, तुम्ही खरंच नका काळजी करू, जाईन मी. ठीक आहे रमा,
ऑल द बेस्ट. थँक्यू. मी येते. व्यवस्थित जा. अरे बघताय का, त्यांना मदत करायला या. पंधरा मिनिट राहिली परीक्षेला. पहिली बेल बी झाली. पटपट पाय उचल. तू हो पुढं. नंबर बघ. मिळालेच. काय तू फक्त 10 मिनिटं उरली आहेत. हे कशी वेळेत पोचणार आहे परीक्षेला? अगं रमा, एवढी धावत पळत तालुक्याच्या दिशेला कुठे चालली? दामू दादा, आणि काय आहे? हातात चप्पल, पायाला लागले. अहो आज माझा शेवटचा पेपर आहे.
आणि 5 मिनिटात तो सुरू बी होणार आहे. मला उशीर होतोय म्हणून मी पळत निघाले होते. और कुठे परीक्षा आहे? अहो ते कृषी बाजार समिती आहे ना, त्याच्या पलीकडे जे नागरी हायस्कूल आहे ना, तिकडे नंबर पडलाय माझा. अगं मला माहिती आहे की. दाबू दादा, माझी मदत कराल का? मला तिथपर्यंत सोडा ना. अगं त्यात काय एवढं, चल बस. बसली? होय. दामू दादा, थँक्यू बरं का, मी येते. सांभाळून जा. वय. मॅडम, मी आत येऊ का? पेपरची वेळ काय आहे माहित नाही का तुम्हाला? आम्ही येण्याआधी तुम्ही इथे हजर असायला हवं. उशीर झालाय तुम्हाला. काय करू? मी जाऊ का तिथे? पण रमा आता पोचली असतील केंद्रावर. पेपर पण सुरू झाला असेल. नाही, आता निघून काहीच उपयोग नाही. ते ठेवा तिथे आणि या आतमध्ये. वय. मॅडम, अहो मी येतच निघाले होते, पण रस्त्यात येताना मला उशीर झाला. ते 5 गावाच्या रस्त्यावर अपघात झाला होता ना, तर रस्ताच बंद होता तिकडे. रिक्षा बस काहीच मिळालं नाही का? अहो मी प्रयत्न केला होता, पण काही शक्य झालं नाही ते. आणि आमच्या गावावरून एक दादा येत होते, त्यांनीच मला सोडलं इकडे. तोवर चालत धावत जसं जमल तसं इथपर्यंत पोहोचलीये. ठीक आहे, बघते मी. होय. मॅडम, मी यांच्याबद्दलच बोलायला आलोय. त्या मला येऊन भेटल्या, त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला. त्यांना परीक्षेला बसू द्या. बरं. धन्यवाद. बस.